10वी गणित भाग 1 मधला दुसरं प्रकरण आहे वर्गसमीकरणे. त्यामधला 2.1 बघा. वर्गसमीकरणाचं सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. पहिला प्रश्न आहे की कुठलेही दोन वर्गसमीकरणे लिहा. तर पहिला घेतलेला आहे 4x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0 आणि 2x वर्ग अधिक 3x अधिक 7 बरोबर 0. दुसरा प्रश्न आहे की खालील जे दिलेले समीकरण आहे ते वर्गसमीकरण कोणते आहेत ते ठरवा. पहिलं दिलेलं आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता याच्यामध्ये बघा सामान्य रूप काय आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग इथं पण त्या पद्धतीनेच आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. तर दिलेल्या समीकरणामध्ये x हे एकच चल आहे. चल एकच पाहिजे आणि सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, 2 पाहिजे. तर एकच चल वापरलेले असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे y वर्ग बरोबर 5y वजा 10. 5y आणि 10 डाव्या साईडला घेतलं, सामान्य रूपामध्ये करायचं आपल्याला कन्वर्ट. y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. मग दिलेले जे समीकरण आहे त्याच्यामध्ये y हे एकच चल आहे आणि सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे पण जे दिलेलं आहे दुसरं ते पण वर्गसमीकरणच आहे. दुसरं समीकरण पण वर्गसमीकरण आहे. तिसरं y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता yने आपल्याला गुणायचं आहे. y गुणिले y वर्ग yचा घन, y गुणिले 1/y, yला y गेलं 1 राहिला आणि बरोबर 2 गुणिले y 2y. y घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये y हे एकच चल आहे, परंतु सर्वात मोठा घातांक किती इथं 3 आहे. सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणून हे वर्गसमीकरण नाही.